आज मी बनवत आहे छोले भटुरे। त्यासाठी मी चणे घेतले होते, रात्रीला भिजवून ठेवलेले होते। बघा छान फुगलेले आहे। याच्यामध्ये बेकिंग पावडर टाकलेला होता, नाही टाकला तरी चालेल। आता आपण भटुरेसाठी कोणते साहित्य लागते ते बघूया। भटुरे बनवण्याकरिता साहित्य लागणार आहे। मैदा घेतलेला आहे 1 वाटी, अर्धा वाटीच्या कमी कणिक घेतलेली आहे, रवा घेतलेला आहे 3 स्पून, पोहे खायच्या चम्मचनी, पिठी साखर घेतलेली आहे, दही घेतलेला आहे, बेकिंग पावडर आणि फोडणीचे तेल नाही कच्चे तेल घेतलेलं आहे। आता आपण भिजवून घेऊया। मैदा घेत आहे, कणिक, बारीक रवा घेतलेला आहे, बेकिंग पावडर, दही, साखर, पिठी साखर घ्यायची आणि तेल। कोमट पाण्याने भिजवून घ्यायचं। आधी हे मिक्स करून घ्यायचं छान आणि नंतर कोमट पाण्याने भिजवायचं। थंड पाणी नाही घ्यायचं आणि खूप गरम पण नाही घ्यायचं। हे आधी छान मिक्स करून घ्यायचं। चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं। बघा छान असं मिक्स झालेलं आहे। आता कोमट पाणी टाकायचं आणि कणिक मळतो तसं मळायचं। आणि कणिक मळतो तसं मळल्यानंतर 2 तास किंवा 3 तास भिजत ठेवायचं। तुमच्याकडे वेळ असेल तर रात्रीला भिजून ठेवायचं आणि सकाळी छान भटुरे बनवू शकता। आपण रवा टाकत असतो तर छान फुलून येतात। बघा मी भिजवून घेतलेला आहे। आता याच्यावर कॉटनचं कापड झाकून ठेवून द्यायचं 2-3 तासासाठी। मी एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे, याच्यावर झाकून देत आहे आणि 2-3 तासासाठी झाकून ठेवायचं। पीठ छान फुलून येतं। झाकून ठेवलेलं आहे। आता आपण छोले कुकरमध्ये शिजायला ठेवूया। चणे कुकरमध्ये शिजवण्याकरिता आपल्याला आधी एक विलायची घ्यायची आहे, मसाल्यामध्ये भेटतं ते। एक कॉटनचं कापड घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये विलायची घ्यायची, दालचिनी घ्यायची, 4 लवंग घ्यायच्या आणि चहा पावडर चहामध्ये टाकतो ना आपण चहापत्ती, ते घ्यायचं आणि याची हे बांधून घ्यायचं। बघा छान असं बांधून घेतलेलं आहे। आणि आपण दालचिनी, मोठी विलायची आणि लवंग ते बांधून घेतलं होतं कॉटनच्या कापडमध्ये, ते याच्यामध्ये सोडायचं। याच्याने छान कलर येतं म्हणून हे टाकायचं। ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल, पण छान कलर येतं म्हणून मी टाकत आहे। याच्यामध्ये पाणी सोडायचं।
आणि आता आपण चणे शिजण्याकरिता ठेवून देऊ कुकर गॅसवर. चणे फोडणी करता मी घेतलेला आहे कांदा बारीक कापून घेतलेला आहे, टमाटर बारीक कापून घेतला आहे, कोथिंबीर, छोले भटुरे मसाला आणि लसूण आलं पेस्ट. आता आपण फोडणी देऊया. बघा छान असे चणे शिजलेले आहे. बघा, आणि आपण चहापत्ती, दालचिनी आणि विलायची टाकलेली होती, त्याच्यामुळे कलर येतो. आता आपण हे काढून घेऊया. बघा शिजलेला आहे छान चणे. गॅसवर कढई ठेवलेली आहे. मी फोडणी करता तेल वापरलेलं आहे, तुम्ही तूप पण वापरू शकता. तेल ठेवलेलं आहे. तेल झालं का आता बघूया. पाहायचं आहे तेल. तेजपत्ता टाकायचा, जिरं टाकायचं, छान जिरं होऊ द्यायचं. कांदा टाकायचा, बघा छान असा कांदा झालेला आहे. आता आपण टमाटर टाकून घेऊया. आणि छान टमाटर बारीक होण्याकरिता, टमाटर लवकर व्हायला पाहिजे म्हणून आपण थोडं मीठ टाकायचं. मीठ टाकलं तर टमाटर लवकर होतात. आणि मिक्स करायचं. छान टमाटर होऊ द्यायचं. आता आपण धने पावडर टाकूया. हळद आणि तिखट. तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तिखट जास्त करू शकता. मी कमी प्रमाणात टाकत आहे. आणि छान मिक्स करून घ्यायचं. आणि तेल सुटेपर्यंत मसाला छान होऊ द्यायचा. छान असं तेल सुटत आहे. आपण आता इथे छोले भटुरे मसाला टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घ्यायचा. आता टाकला आपण मसाला तर तो छान तेलामध्ये होतो, म्हणून तेलामध्ये टाकून द्यायचा आणि छान तेल सुटू द्यायचं. थोडं कुकरमध्ये शिजून घेतले होते ते पाणी टाकायचं. बघा छान असं. आता मसाल्यामध्ये कांदा आणि टमाटर छान बारीक होऊन जाणार. थोडा वेळ झाकून ठेवायचं. बघा छान मसाला झालेला आहे. असं छान मसाला होऊ द्यायचा तेल सुटेपर्यंत. आता आपण कुकरमध्ये चणे शिजवून घेतले होते ते टाकूया. पूर्ण चणे आणि रसा जो कुकरमध्ये होता ते सगळं टाकून घेतलेला आहे. आता आपण याला 5 मिनिट शिजू द्यायचा.
चणे शिजलेलेच आहे, थोडं चण्याला बारीक करून घ्यायचं, किंवा तुम्ही असे करू शकता, जे चणे आपण कुकरमध्ये शिजवलेले होते त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आणि ते याच्यामध्ये बारीक केलेलं मिक्सरमध्ये ते याच्यामध्ये सोडायचं. म्हणजे काय होतं, ग्रेव्ही जे आहे, जो रसा बनलेला आहे त्याला छान चव येतं. मी याच्यामध्येच थोडे चणे बारीक करून घेत आहे. बघा, आता छान 5 मिनिट होऊ द्यायचं. बघा, छान असे छोले बनवून तयार आहे. आता आपण भटुरे बनवूया. तीन तासासाठी भटुरेचं पीठ मळून ठेवलेले होते. आता आपण 3 तासानंतर भटुऱ्या बनवत आहे. भटुऱ्याची कणिक आहे, तिला छान तेल टाकून मळून घ्यायचं. आणि याचे छान गोळे बनवून घ्यायचे. छान, आता गोळे बनवून घेऊया. भटुरे बनवण्याचा गोळा घेतलेला आहे आणि त्याला तेल लावलेलं आहे. आता आपण लाटून घेऊया. तेल लावलं तर असं चिकटत नाही. एकसारखा लाटायचा, थोडा जाडसर ठेवायचा, म्हणजे छान फुगून येतं भटुरा. या प्रकारे कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. आता आपण भटुरा बनवलेला आहे तर तो टाकूया. आधी तेल गरम होऊ द्यायचं. आपण तेल गरम झालं का बघूया. बघा, भटुऱ्याची कणिक वरती येत आहे. मी मोठा गॅसच ठेवलेला होता. बघा, तेल झालेलं आहे. आता आपण भटुरा बनवलेला आहे तो टाकून घेऊया. आता आपण भटुरा टाकून घेऊया. तुम्ही भटुऱ्याचा मोठा आकार मध्ये पण करू शकता. बघा, छान फुगत आहे भटुरा. मोठा गॅस ठेवायचा. छान असा भटुरा बनलेला आहे. बघा, छान असं छोले भटुरे बनवून तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.